तुम्ही पण माझ्यासारखेच असे पाणीपुरी लवर आहात का? तर नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज संध्याकाळी कामावरून घरी येताना पाणीपुरी खाण्याची खूप इच्छा झाली. त्यामुळे कोणताही मागचा पुढचा विचार न करता पटकन एक पाणीपुरी प्लेट घेतली आणि पाणीपुरी खाऊन घेतली. आता पाणीपुरी खाल्ली म्हटल्यावर शेवटी तोंडाला तर चव आलीच पाहिजे. त्याच्यासाठी मग शेवटची मसालापुरी ही तर आपल्या हक्काची मसालापुरी असते, ती तर मागून घ्यायलाच पाहिजे. म्हणून मग तीही मागून घेतली आणि एक पाणीपुरी खाऊन मी निघाले घरी. तर मग आज घरातली केळी पण संपली होती, तर मग केळी घेण्यासाठी थांबले. 1 डझन केळी घेतली. तिकडे बघा तुम्ही कलिंगडं ठेवलेत, किती मस्त कलिंगडं होते ना ते. बापरे, एवढे कलिंगडं बघून मी तर हँगच झाले. मग 1 डझन केळी घेतली आणि मी आले घरी. तर रस्त्यात मग मला भाजीला घ्यायचं होतं, म्हणून भाजीला घ्यायला थांबले. तर आज भाजीला काय घेऊ खूप मोठा प्रश्न पडला होता माझ्यासमोर. मग शेवटी बटाटेच घेतले. मला बटाटे बारीकच आवडतात, त्याच्यामुळे मग मी निवडून बारीक बटाटे काढले आणि अर्धा किलो असे बटाटे घेतले मी. तुम्ही असंच माझ्यासारखंच भाजीला घेऊन येता का संध्याकाळी कामावरून घरी येताना? तर नक्की कमेंट करून सांगा. तर एवढा वेळ थांबवलं होतं मला, खूप गर्दी होती दुकानात. अक्षरशः 10 ते 15 मिनटं मी अशीच वेट करत होते वजन करायसाठी. तर शेवटी फायनली वजन केलं आणि बटाटे घेऊन मी निघाले घरी. तर चला मी आली आहे घरी. तर माझ्या मुलीची रिॲक्शन काय असते घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते. चला मग तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तुमचं संध्याकाळचं रुटीन कसं असतं हेही मला कमेंट करून सांगा. संध्याकाळचे आता 8 वाजले होते. 8 वाजता मी घरी आले होते कामावरून. तर मग मी आले आता घरी. तर बघू आपण. घरी आले त्याच्यानंतर मी दार वाजवल्यानंतर बघा आता ती कशी रिॲक्शन आहे तिची आपण बघू. बघा मस्त अशी झोपली आहे ती. तिला काही हे नाही आहे, मस्त अशी झोपून मोबाईल बघत बसली आहे ती. आणि हे बघा इकडं, हे मला म्हणत होते माझ्याकडे असे मार्के म्हशीगत बघत होते. मग त्याच्यानंतर संध्याकाळ थोडा वेळ मग त्या गाथासोबत खेळले, मस्त अशी फ्रेश झाले. फ्रेश होऊन मग मी लागले स्वयंपाकाला. तर आज स्वयंपाकामध्ये बटाट्याची भाजी, चपाती आणि भात असा मेनू होता. तर आज मी दम आलूची भाजी बनवली होती आणि ह्याची रेसिपी माझ्या चॅनलवरती मी अपलोड केली आहे. जर कोणाला पाहिजे असेल रेसिपी तर नक्की जाऊन रेसिपी बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा. बाय.